शिवजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या एका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आहे पिठोरी अमावस्या आणि मी आता वाजलेच म्हणजे जवळजवळ 11:30 वाजले. मी सकाळी 5-5:30 उठलो. सकाळी उठून पिठोरी अमावस्याची भाजी जाणार सगळी आम्ही मी आणि गुड्डी भाजी मार्केटला गेलो. पनवेलचा रायगड बाजारचा मोठा भाजी मार्केट तिथं गेलो. तिथून आलो जवळ 7:30 वाजले. झोपायला बघा झोपलो. परत आता जर सुटलो आंघोळ गेले मस्त फ्रेश झालो. मागं आपली इथे गणपती बाप्पाची मखार आणि इथं मागं बघू शकता गुड्डीने पूजा वगैरे पण ती केली. आता मी मस्त चहा पितो आणि फ्रेश आज तुम्हाला दाखवतो. आमच्या घरी पिठोरी अमावस्या आणि तिची मस्त आम्ही दरवर्षी जाम भाजी साजरा करतो आम्ही आणि ती तुम्हाला दाखवायची. तर व्हिडिओ पूर्ण मित्रांनो खतरनाक व्हिडिओ होणार. आज आपण पिठोरी आणायला वाकडी जाणार आमच्या मावशीकडं. आता आम्ही गेल्या वर्षी पनवेलवरून आणली पण यावर्षी वाकडीवरून आणणार आहे. तर ती एकदम मस्त तुम्हाला दाखवणार एकदम ते पिठोरी आणतं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो आता चहा पितो मस्त की तोपर्यंत गुड्डीने जी पूजा केली ना तिने ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवली माझ्यासाठी आणि ती तुम्ही बघा. आणि आम्ही सकाळी भाजी आणायला गेलो ना ती पण व्हिडिओ तुम्ही बघा. तोपर्यंत मी चहा पिऊन येतो. तर मित्रांनो बटाटे जाम स्वस्त आहेत. 80 रुपयाला 2.5 किलो. आणि हा आपला पनवेलचा रायगड मार्केट मोठा मार्केट पनवेलमध्ये असणारा उरण नाक्याजवळ आहे. आता आपल्याला त्या भाजी घ्यायची आहे. सध्या इथं बटाटे घेऊ पहिले नंतर मग आतमध्ये जाऊ आपण. ही लिस्ट बनवून आणली. या लिस्टमध्ये जो सामान आहे तो सामान आपल्याला घ्यायचा आहे. आणि सध्या बटाटे घेतो. इकडं बाहेर किराणाचं सामान भेटतं सगळं आणि आतमध्ये सगळी ही भाजी मंडळी. आमची भाजी घेऊन झाली. आता पटापट जाऊ रिक्षा पण जाम वजन झाले. तर मित्रांनो आता मी सगळी भाजी वगैरे घेऊन आलोय. फक्त जे छोटा मोठा भाजीचं वाट्या वगैरे भेटतात ते आजच्या दिवशी उपवास लागतात भाजीला ते आपल्याला त्या बाजारात म्हणजे भेटतील पनवेलच्या ताल्याजवळ मिरची गल्ली. तर आपल्याला तिथे जायचं आहे आणि इथली सगळी भाजी घेऊन झालेली आता. आणि आम्ही लवकर आलतो 6:45 आलतो आणि पाऊस पण जाम पाऊस पडायला लागलाय. आणि चला आता त्या मार्केटला जाऊ. आता तर मित्रांनो आम्ही लय लवकर आलो आणि अजून दुकानं पण इथे अशी उघडली ना. तर बघू आता मिरची आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये दुकानं उघडल्या का. तर आम्ही आज एवढं लवकर आलो ना अजून काहीच दुकानं उघडली फक्त हार आणि हे भेटले. मित्र बघा माझ्या शाळेला पण बिड्डा सोडतोय. शाळा कसा बिड्डा सोडला कशा सोडतो तू ते सोडून नको इकडं मोबाईलमध्ये दाखव सोडून बघा सोडतो का माझ्या. तिथं आमच्या संध्याकाळी आज पिठोरीला बिड्डा आहे मस्त पैकी. आग्र्यांची आन बान शान बिड्डा खाव. तर मित्रांनो आता मस्त की दुपारचे 2 वाजले आणि आमच्या माझ्याची आईसा पण आल्या. आई आले वहिनी आले. ते काय बनतं ना तुम्हाला दाखवलं झालं. आता ते पिठोरी अमावस्याला लागतं ना ते मोदक वगैरे काय ते बनतात चालू मला दाखवत होता. तर इथं ना संध्याकाळी लागणार आहे ना पिठोरी अमावस्याचे पिठाचं सामान म्हणजे पिठाचं व्यवस्था बनवावं लागतं ना. त्या बनवतात आई आहे मल्यावरची आई आहे शेषी वहिनी आहे आणि उज्ज्वला वहिनी पण आहे. सर्व तर दुपारीच आल्या आईला मदत करायला. आता ना हा आपला पिठोरी अमावस्याचा हा चित्र भेटतो. तिथं आपल्याला आता सर्व वनस्पती आता म्हणजे ते पिठोरी आपण शॉपमध्ये वनस्पती आणतो ती इथे ठेवून त्यांची पूजा करायची. तर मित्रांनो फायनली आता उठलं 5:30 वाजलं. तो उठलं आणि तो पण लावून घेतला म्हणजे पिठोरी अमावस्याचं चित्र भेटतो तो लावून घेतला. आणि तिथं आपल्याला जी पिठोरी अमावस्या आपण जी वनस्पती आणतो ती तिथं ठेवून तिला पूजाची असते. तर मित्रांनो 5:30 वाजले चहा पितो आणि तुम्हाला घेऊन जातो आमची पिठोरी अमावस्या आणायला. गेल्या वर्षी मी डोंगरावर गेलो जाम आमच्या होती तर त्यामुळे यावर्षी मी गेलो ना आणि तो पण ब्लॉग मस्त होता. तो पण जाऊन बघा तुम्ही नक्की म्हणजे तुम्हाला आवडेल तो. आणि त्याची पण लिंक मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन टाकून देतो जाऊन नक्की बघा. आणि आता आपण आपली पिठोरी घेऊन जाऊ लागतो. तर 7:30 वाजता पूजन करायचं असतं आणि पिठोरी अशा अमावस्या का आपण केलं ते पण तुम्हाला नंतर सांगतो.
मित्रांनो आता मावशीची आलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता आपली पिटोरी मावशीने कोणामध्ये राहणार सांगतील त्यांनी आणून ठेवलेत. या 2 पिटोरी आहेत, एक मामाचे पण मामा सारखं न्यायला येत नाही मला दोन्ही मलाच आता घरी न्यायचे ना आमचे. कारण त्या पिटोरी आपण इथून घेऊन आपला घरी निघूया कारण खूप लेट झाला आहे. फायनली आपले पिटोरी आमच्या घेतले पासून तुम्हाला मागं दिसत असेल तेच घेऊन जायचं आहे घरी. पटापट घरी पोहोचू आता रिक्षा चालवते. तर काहीच आपले पिटोरी आमोशा आलेले आणि मला या पिटोरी आमोशा जे वनस्पती त्यातला मला एकच गोष्ट आवडतं, हा फूल जाम भारी असतं ना ते. आम्ही हा फूल मी कणकेश्वरला बघितलेला एकदम मस्त एकत. आणि हा फूल आणि हा कलईचं फूल जाम भारी असतं. जेव्हा ते झाडावर येतं ना तेव्हा जाम भारी असतात ते. आपल्या टोटल 4 फुलं असतील कारण आपल्या यहाँ 2 पिटोरी आहेत, एक मामाची होती. तर गाईज आपली पिटोरी आमोशा आलेले म्हणजे ज्या पिटोरी ज्या लागतात ना त्या वनस्पती आपल्याला घरी आता पोहोचलेले आहेत, आपल्या आलेले आहेत. आता यांना सगळ्यांना आपण सेपरेट करू, मस्तपैकी यांची म्हणजे साफसफाई करू आणि मग आपण त्यांना आतमध्ये जाऊन त्यांचं पूजन करू. ती पूजनची व्हिडिओ पण तुम्हाला दाखवून मस्तपैकी ती पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा. आज ज्या माझ्याने धमाल येणार आहे त्याला आता साफसफाई करू. मित्रांनो ही पिटोरी आमोशाची पूजा ही मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी साजरी करण्यात येते. पण या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापित करतात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा करतात आणि तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार करतात. म्हणजे ते तुम्हाला मी दाखवल्यानंतर आणि त्या पिठाने तयार केलेल्या पदार्थाचाच नैवेद्य या पिटोरी आमोशा देवीला दाखवलं जातं. त्यामुळे त्याला घरात काहीच किंमत नव्हती. सारी कष्टाची कामे धाकट्या सुनेला करावी लागत. मोठ्या 6 सुना आणि म्हातारी गोडधोड करून खात. उष्टे पाष्टे. तर मी तुम्ही घरात बघितलं असं बुद्धीला 16 शुक्रवारचा तो संतोषी मातेचा पुस्तक वाचतोय आणि आता आपण आलो बाहेर कारण तिला डिस्टर्ब नको म्हणून. कारण तिने 16 शुक्रवारचा उपवास केला. आज तो उपवास तिथे सुटणार आहे आणि आज पिटोरी आमोशा अजून तिथं पुस्तक वाचून झालं मग आपण आपल्या पिटोरी आमोशा सुरुवात करू. म्हणजे असं एक टाईम असतो म्हणजे संध्याकाळी 7 वाजता पूजन करत असतं, 6:30 वाजता 15 मिनिटं तिथं होईल पूजन करू. नंतर मग आपण करू. तोपर्यंत आपल्या कुटुंबातील सगळी म्हणजे काका वगैरे भाऊ सगळं येतील. मग सर्व एकत्र आलं जाम मजा आहे. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघा असाल तर मित्रांनो चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि आज उपास आहे ना तर जाम भूक लागली आणि दिवसपासून काही खाल्लंच नाही, फक्त चहा चालू आहे. तर मित्रांनो जी पूजा होते तोपर्यंत आपण तिला आयपॅडवर वेब सिरीज बघतोय. मस्त नवीन वेब सिरीज आले, तुम्हाला पण नंतर शेअर करेन, लिंक डिस्क्रिप्शन टाकेन. जाम बरे लहान पोरांची वेब सिरीज आहे, मला तर जाम आवडली. पहिला एपिसोड बघला ना, दुसरा त्या पिटोरी आमोशा सगळं पिठाचं सण नैवेद्य करायला लागतं. या इथं पिठाचे सर्व फळं वगैरे केली दिवे आहेत आणि या हे वडे आहेत ते सर्व पिटोरी आमोशाला म्हणजे पिटोरी पूजनाला लागतंय. आणि इथं आपण इथं खाली पूर्ण टाकलंय तर इथं म्हणून फुले आपली स्टार्ट करूया. महादेव महादेव. ये बसे माझं ये आपली इथं पूजा झालेली आहे. इथं आपण बघू शकता पूर्ण पिटोरी आपल्या देवीची पूजा झालेली आहे आणि इथं नैवेद्य पण आलेलं आहे. जाम भुकलेले असं तर खावा पण सांगून सध्या टाईम आहे अजून आरती व्हायची बाकी. आणि इथं आरती झालं का मग आपण जेवायला बसू. नाची उटी कुमकुम केशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा गुंजून पुरे चरणी गागर्या अरे बघा किती दिसतात मस्त पैकी गोल गोल फिर गोल गोल फिर ते मित्रांनो फायनली आमच्या पिठोरीची पूजा झालेली आणि आता जेव्हा टाइम गेलो तिथे प्रसाद वाटायला बसलोय आणि थोडं आम्ही जेवायला आमचे सर्व काका वगैरे सर्व जेवायला बसले तर त्यांचं झालं तर कोण जेवायला आमची साडा वेळी घेतोय त्याला मी तुला मस्त की जेवून घेऊ भूक लागली पप्पा सोडूया आपण आता तर मित्रांनो आमचा पिठोरी अमावस्येचा प्रोग्राम पूजा मस्त झाला कारण आमचे सर्व काका इथं आमचे आलेले कारण आमचे माझे 4 काका आहेत त्यापैकी फक्त आमच्या पिठोरीचे सर्व काका आलेले त्यांची पोरं आली म्हणजे माझे भाऊ सर्व आले वहिनी आल्या जेवून गेले सर्व वहिनी दुपारी पण आलेले आमच्या सर्व वहिनी आलेल्या आमच्या ते सर्वही मस्त आम्हाला आईला जेवणाला हातभार लावला सगळे जेवण मस्त बनवलं वहिनीनं तर वहिनीचा व्हिडिओ बघा सगळं बरं झालं तुम्ही आलं आईला आमच्या मदत झाली थोडीशी आणि तर आता आपल्याला जेवायची वेळ झाली कारण भूक लागली बाकी सर्व मंडळी आपल्या सोसायटीत जवळची माणसं पण जेवून गेली आता फक्त मी राहिलोय आणि आईसा पण आई राहिले आम्ही दोघं आता जेवून घेऊ आणि ते तुम्हाला आमच्या पिठोरीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर आता मी जेवतो जाम भूक लागले कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही फक्त चहा आणि पाणीच आहे कारण माझ्या नावाची पिठोरी आहे ना म्हणून मला सर्व हे करायला लागतं तर मी जेवून घेतो आता मी तुम्हाला नंतर भेटतो तर वाजले 10:30 आणि आता जेवायला बसते सगळी आपली शेजारची गावातली काका भाऊ सर्व जेवून गेले आणि मी बाकी राहिलो आणि आई पण जेवायला बसले आणि आता मस्त मी जेवतो वरण भात आणि बीट माझा फेवरेट भाजी तिथं सरळ जेवायला बसले समोर आली मला आपली वेब सुरू जेवतो आणि तुम्हाला भेटतो तर आमचा असा होता पिठोरी अमावस्येचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटून पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये आता अगर बाप्पा पण येणार 2 दिवसात आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे ती पण व्हिडिओ मस्त होणार आहे आपली तर मित्रांनो आता आपला ब्लॉग इथं एंड करू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा घेत राहा आणि पावसाची मजा घेत राहा आणि आता गणपती येत आहेत तर गणपतीची मजा घ्या